लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ओटवणे येथील सातेरी रवळनाथ पंचायतनात सोमवारी रात्री भक्तीचा एकच रंग पाहायला मिळाला। मंदिर परिसरातील भाविक श्री रवळनाथाच्या नामस्मरणात मंत्रमुग्ध होऊन गेले। भाव भक्तीची प्रचिती देणाऱ्या भक्तिमय गीतांनी भाविकांना रवळनाथ व सातेरीच्या चिंतनात हरवून टाकलं। निमित्त होतं मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या या देवस्थानच्या महतीवरील गुण गाईन आवडी या सुरेल भक्तिमय संगीत मैफिलीचं। या संगीत मैफिलीनं रवळनाथ मंदिर आध्यात्मिक श्राव्यानं दुमदुमून गेलं। ओटवणे गावचं ग्रामदैवत संस्थानकालीन श्रीदेवी सातेरी रवळनाथ पंचायतन देवस्थानचा अघात महिमा सांगणाऱ्या या मैफिलीचे भक्तिगीतांचे रचनाकार या देवस्थानचे सेवेकरी तथा कवी कृष्णा देवळी आहेत। देवस्थानच्या या महतीला संगीत अलंकार गायक रुपेंद्र परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संगीतबद्ध करीत भाविकांच्या मनाचा गाभा भक्तीनं प्रफुल्लित केला। तर या मैफिलीला त्याच ताकदीनं पत्रकार महेश चव्हाण यांनी उत्कृष्ट अभ्यासपूर्ण निवेदन करीत या मैफिलीला 4 चांद लावले। या मैफिलीला गायक रुपेंद्र परब यांनी वंदितो मी आधी माय सातेरीसी ठेवीन चरणासी मस्तक हे या सातेरीच्या गीतानं प्रारंभ करत उपस्थित भाविकांच्या भक्तिमय मनाचा ठाव घेतला। यावेळी संगीता अलंकार रुपेंद्र परब यांनी या मैफिलीतील भक्तिमय गीतांना आपल्या पहाडी सुंदर आवाजात स्वरबद्ध करीत भाविकांना रवळनाथाच्या नामस्मरणात तल्लीन व्हायला लावलं। रवळनाथ ही ओटवण्याची ग्रामदैवत आहे आणि हे ग्रामदैवत संस्थानकालीन ह्या देवतेची स्थापना झालेली आहे आणि ह्याच्या पाठीमागे फार मोठा इतिहास आहे। सर्वसाधारणपणे 500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। हे संस्थान जेव्हा स्थापन झालं तेव्हा रवळनाथाची स्थापना जरी प्रत्यक्षात झाली असली तरी ह्यापूर्वीही रवळनाथ या ठिकाणी ओटवण्यात येऊन गेलेले आहे। त्याच्यानंतर त्याच्यापूर्वी सातेरी आली, नंतर मग रवळनाथ आले। पण रवळनाथाचा महिमा हा फार आघात आहे, कारण तो शैवपंथीय आहे आणि सर्व देवतांनी ह्या रवळनाथाला सर्व सिद्धी प्राप्त करून दिलेल्या असल्यामुळे त्याच्याकडे खूप मोठी साधना शक्ती आहे आणि चमत्कार आणि कीर्ती महान आहे। आणि ही कीर्ती आणि हे त्याचं रवळनाथाचं महात्म्य सर्वदूर पसरावं या उद्देशाने काही भक्तिरचना तयार केल्या की जेणेकरून रवळनाथाचा महिमा सर्वदूर पोचेल, प्रत्येकाच्या मुखात असेल आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात तो बसेल आणि श्रद्धा बसेल, ह्याच्यासाठी हा प्रयत्न आहे। आणि गीतामधून त्याची कीर्ती गाण्याचा प्रयत्न आहे आणि हे सर्वदूर पसरावं एवढं त्याच्यामागे इच्छा आहे। आणि आजच्या तरुण पिढीला, विशेष म्हणजे आजच्या तरुण पिढीला रवळनाथ म्हणजे काय आणि तो कसा आला आणि तो काय पद्धतीचा आणि कोणत्या पद्धतीची ही देवता आहे हे सगळ्यांना कळावं, याच्यासाठी प्रयत्न आहेत। अजूनही काही कार्यक्रम आम्हाला करायचे आहेत आणि जेणेकरून रवळनाथ किती मोठा आहे, पांडुरंग आणि रवळनाथ, पंढरी आणि ओटवणे ह्याच्यात काही फार मोठा फरक नाही आहे। हा फरक सर्वांना दाखवायचा आहे, याच्यासाठी हा प्रयत्न आहे। याही पुढे असे कार्यक्रम होणार आहेत आणि या कार्यक्रमातून फक्त रवळनाथाचं मोठेपण सिद्ध केलं जाईल आणि मुळात तो सिद्धपुरुष आहे, महापुरुष आहे, महान देवता आहे हे लोकांना कळावं आणि त्याचं फार मोठं महात्म्य आहे हे लोकांपर्यंत, अंतःकरणापर्यंत रुजावं, ह्याच्यासाठी हे प्रयत्न आहेत। या मैफिलीला संगीत साथ ऑर्गन वादक गजानन मेस्त्री, हार्मोनियम अक्षय कांबळे, पखवाज मेहल कांडरकर, तबला प्राजक्ता परब, टाळवादक प्रशांत काजरेकर, भावना परब यांची साथ लाभली। दीपक गावकर, ओटवणे।